नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय MMRDA 2026 च्या डेप्टी प्लॅनरच्या अपडेटेड सिलेबसच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ऑलरेडी आपण 2-3 दिवसाखाली एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला अपलोड केला होता, ज्यामध्ये आपण या सिलेबस संदर्भात बोललो होतो की ओल्ड सिलेबस काय आहे आणि आता नवीन येणारा सिलेबस हा 100% वेगळा असेल, आणि जो की आपल्याकडे ऑलरेडी सुद्धा होता। कारण काय की जे आपले स्टुडंट सिडको मध्ये सिलेक्ट झालेले होते, जर का तुम्ही सिडकोचा डेप्टी प्लॅनरचा सिलेबस बघितला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तो सिलेबस आणि हा सिलेबस एक्झॅक्टली सेम ठेवलेला आहे। म्हणजे MMRDA च्या डेप्टी प्लॅनर पोस्टसाठी तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे किंवा तांत्रिक किंवा टेक्निकल जो सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, तो सेम आहे जो की सिडको मध्ये होता, तोच तुम्हाला इथे बघायला मिळेल। सो बघा मित्रांनो, ऑलरेडी आपण याचा आरक्षण तपशील म्हणजे रिझर्वेशन डिटेल्स आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स संदर्भात आपण बोललो होतो। पीजीची यामध्ये रिक्वायरमेंट होती आणि याची ऑलरेडी डेट गेलेली आहे, त्यामुळे प्लीज पुन्हा हा विचार करू नका की मला फॉर्म भरता येईल का, तर बिलकुल नाही, कारण की 20 मार्च ही लास्ट डेट होती जी ऑलरेडी गेलेली आहे, त्यामुळे फॉर्म भरता येणार नाही। याची जी काही नॉन टेक्निकलची जी काही डिफिकल्टी लेवल आहे ती डिग्री लेवल असणार आहे, हे पण आपण आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये बोललेलो होतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की याचा टेक्निकल सिलेबस काय आहे, कारण जर का तुम्ही जुना टेक्निकल सिलेबस जर बघितला असता तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असती की हा सिलेबस खूप डिफरंट होता किंवा प्लॅनिंग हिशोबाने परफेक्ट नव्हता, कारण तो जुन्या पद्धतीचा सिलेबस होता। जर तुम्ही आता आपला सिलेबस बघितला तर तुम्हाला एक लक्षात येईल की हा पूर्ण सिलेबस आहे मित्रांनो, हा टोटल 16 हेड्स मध्ये त्यांनी डिझाइन केलेला आहे। लक्षात घ्या, टोटल 16 हेड्स आहेत। आता ज्या वेळेला आपण टोटल 16 हेड्स ज्या वेळेला बघू त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात येईल की हा सिलेबस खूप मोठा आहे, खूप जास्त मोठा दिलेला आहे त्यांनी। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की यामधलं नेमकं करायचं काय, किती करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे हे फार जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। लक्षात येतंय? तर बघा मग सिलेबस काय, तर सगळ्यात पहिला हेड जो आहे मित्रांनो यामध्ये तो आहे थिअरीज ऑफ प्लॅनिंग। लक्षात आलं? आता थिअरीज ऑफ प्लॅनिंग मध्ये तुम्ही काय बघितलं होतं की ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल की गार्डन सिटी कॉन्सेप्ट काय असतो, ग्रेडियंट रॉय कॉन्सेप्ट काय असतो, कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल काय आहे, सेक्टर थिअरी काय, मल्टीन्यूक्लाय थिअरी काय किंवा नेबरहुड कॉन्सेप्ट काय असतो, हा आपण ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला असेल। यामध्ये एक नवीन गोष्ट टाकण्यात आली आहे, ती म्हणजे CPT। लक्षात घ्या, सेंट्रल प्लेस थिअरी बाय क्रिस्टलर अँड लॉश। लक्षात घ्या, ही एक नवीन एक पार्ट ऍड करण्यात आला, सेंट्रल प्लेस थिअरी। क्लिअर? त्यामुळे सेंट्रल प्लेस थिअरी आपल्याला स्टडी करणं, त्याचे इक्वेशन्स कसे तयार होतात, तो कोणत्या कंडिशनवर होतात, हे सर्व तुम्हाला या सेंट्रल प्लेस थिअरी मध्ये स्टडी करायचं आहे। त्यानंतर सेकंड पुन्हा एक नवीन कंडिशन आहे, ती म्हणजे सेकंड हेड आहे मित्रांनो, अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन। ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम आहे, काही मिशन्स आहे, जसं की अमृत आहे, श्यामा प्रसाद मुखर्जी रूरल अर्बन मिशन आहे, PMAY असू दे, स्मार्ट सिटी सारखे असू दे, त्यासोबतच नॅशनल अर्बन इन्फॉर्मेशन सिस्टीम असू दे, नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टीम असू दे, नॅशनल अर्बन ऑब्झर्वेटरी असू दे, व्हेरियस स्कीम्स फॉर फायनान्शियल असिस्टन्स टू म्युनिसिपल काउन्सिल अंडर द प्लॅन स्कीम। म्हणजे ह्या सुद्धा तुम्हाला या सेकंड हेडच्या अंतर्गत स्टडी करायचा आहे। लक्षात घ्या, तुम्हाला कोणते कोणते पार्ट स्टडी करायचे आहे, खूप महत्वाचं आहे। त्यानंतर थर्ड कंडिशन आहे पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र। ओके, तर यामध्ये पुन्हा काय कंडिशन्स आहे की ज्या ज्या पॉलिसीज आहे, जसं की NUTP आहे, नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी, त्यानंतर नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसी, त्यानंतर नॅशनल हाऊसिंग पॉलिसी। यामध्ये अजून काय ऍड करण्यात आलं तर नॅशनल एनर्जी पॉलिसी, द स्ट्रीट वेंडर ऍक्ट 2014 हे एक ऍक्ट करण्यात आलेला आहे। लक्षात घ्या, MMRDA च्या केसमध्ये हा द स्ट्रीट वेंडर ऍक्ट जो आहे 2014चा, हा सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे तुम्हाला स्टडी करण्यासाठी। लक्षात आलंय? त्यानंतर फोर्थ हेड कोणता आहे तो लक्षात घ्या, व्हेरियस प्लॅनिंग ऑथॉरिटीज इन महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये ज्या कोणत्या प्लॅनिंग ऑथॉरिटीज आहेत किंवा स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज आहे, जसं की PMRDA आहे, MMRDA आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MADC आहे, MIDC आहे, किंवा त्यांचे रोल्स काय, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय, त्यांचे प्रोजेक्ट्स काय काय आहे,
हे आपल्याला या पर्टिक्युलर 4th नंबरच्या हेड मध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात घ्या, सिलेबस खूप वास्ट दिलेला आहे, खूप मोठा सिलेबस दिलेला आहे, पण पोस्ट ही तेवढीच मोठी आहे. लक्षात येतंय, डेप्टी प्लॅनर क्लास 1 ची पोस्ट आहे, पोस्ट तेवढी मोठी आहे म्हणून सिलेबस सुद्धा तेवढाच मोठा आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय. त्यासोबत त्यांनी रिजनल प्लॅन दिलेला आहे. ओके, आता रिजनल प्लॅन मध्ये जर बघितलं तर टाउन प्लॅनिंगचा जेवढा पार्ट होता तो तेवढा दिलेला आहे मित्रांनो. त्यासोबतच 6 नंबर मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन दिलेला आहे. आता या दोन्ही मध्ये जर काही बघितलं तर काही थोडेफार चेंजेस सुद्धा करून दिलेले आहे. काय चेंजेस आहे? रोल ऑफ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी, त्यानंतर हिल स्टेशन रेग्युलेशन सुद्धा यामध्ये त्यांनी इथे ऍड केलेले आहे. कशामध्ये? आरपी मध्ये. लक्षात घेताय का? व्यवस्थित समजून घ्या, म्हणजेच द प्रोसेस तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. बघा, रिजनल प्लॅनची गरज काय? डिलिनेशन ऑफ रिजनल प्लॅन, टाइप्स ऑफ रिजन्स किंवा त्याचे कंटेंट ऑफ रिजनल प्लॅन, सर्वे नेसेसरी रिजनल प्लॅन अनालिसिस, हे सगळं तर आहेतच, पण यासोबत प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ MRTP ऍक्ट 1966 रिलेटिव्ह विथ द स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग्स. म्हणजे हा जो पूर्ण सेकंड पॉइंट दिसतोय, सेकंड क्लॉज दिसतोय, हा तुम्हाला MRTP ऍक्ट मध्ये स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या, आपला जो MRTP ऍक्ट आहे 1966, त्यामध्ये तुम्हाला हा पार्ट स्टडी करायचा आहे. त्यानंतर नॅशनल कॅपिटल रिजन, हा सुद्धा एक नवीन पार्ट त्यांनी यामध्ये ऍड केलेला आहे, तर याला सुद्धा तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? चला पुढे जाऊया. डेव्हलपमेंट प्लॅन. चला, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पुन्हा आहे तोच फंडा आहे की स्ट्रक्चर प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅनला घेऊन पुन्हा एक नवीन कंडिशन आहे. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की अपडेटेड जो MRTP ऍक्ट आहे, ज्या काही नवीन अमेंडमेंट आल्या आहे, ज्यामध्ये स्ट्रक्चरल प्लॅनच्या डेफिनेशन्स, स्ट्रक्चरल प्लॅनची प्रोसेस ही ऍज पर द ऍक्ट किंवा लॉ ऍड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता याला तुम्ही स्टडी करताना खूप व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला याला स्टडी करावं लागेल. बाकी जी प्रोसेस आहे ती सेम आहे, बाकी सगळं सेम आहे, पण अजून यामध्ये एक नवीन गोष्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल, पण खाली एक लिहिलेलं आहे मित्रांनो. इथे काय लिहिलेलं आहे? GIS बेस्ड डेव्हलपमेंट प्लॅन अंडर अमृत. म्हणजे अमृत जे मिशन आहे, अटल मिशन रिज्युएशन अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, हे जे आहे हे तुम्हाला GIS बेस्ड डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत स्टडी करायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, डेव्हलपमेंट प्लॅन स्टडी करताना आहे त्या कंडिशन तर स्टडी करायच्याच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नवीन गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. लक्षात येतंय? चलो थोडे पुढे जाऊया. त्यानंतर त्यांनी टाउन प्लॅनिंग स्कीम बद्दल बोलले 7 नंबरच्या हेड मध्ये. आता टाउन प्लॅनिंग स्कीम काय? सो कन्सेप्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ TP स्कीम ऍज पर द प्रोव्हिजन ऑफ MRTP ऍक्ट 1966. आता यामध्ये तर आहेतच, पण काही अमेंडमेंट जे आले आहे ऍक्ट 2014 चे, त्या आपल्याला TP स्कीमच्या संदर्भात बघायचे. TPS चे रूल्स त्यांनी इथे दिलेले आहे. लक्षात घ्या, रूल्स हे सुद्धा तुम्हाला इथे स्टडी करायचे आहे. मी आधी बोललो सिलेबस खूप वास्ट दिलेला आहे, त्या अनुषंगाने तसं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. त्यासोबतच रिलेशन विथ द DP, ओरिजिनल प्लॉट, फायनल प्लॉट, सेमी फायनल प्लॉट, इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन, रॅशनल फॉर द चार्जिंग इट, कंटेंट ऑफ TPS, कॉस्ट ऑफ TPS, ऍडव्हान्स पोझिशन, फंक्शन ऑफ आर्बिट्रेटर, फंक्शन ऑफ ट्रिब्युनल ऑफ अपील, हे सर्व तुम्हाला स्टडी करायचंय. आणि हे सर्व स्टडी करताना तुम्हाला MRTP ऍक्ट 1966 अनुसारच तुम्हाला या सर्व गोष्टी काय करायच्या मित्रांनो? स्टडी करायच्या आहेत. क्लिअर? त्यानंतर 8 नंबरचा हेड जो दिलाय तो दिलेला आहे लोकल एरिया प्लॅन. लक्षात घ्या, जो की नवीन एक पॉइंट MRTP ऍक्ट मध्ये ऍड करण्यात आला, नवीन सेक्शन्स ऍड करण्यात आले लोकल एरिया प्लॅनला घेऊन, पण त्या संदर्भात आपल्याला स्टडी करायचंच आहे. पण यामध्ये एक गोष्ट काय दिली आहे, तुम्हाला केस स्टडी इन इंडिया ही स्टडी करायची आहे. त्यासोबत जे काही UDCPR चे प्रोव्हिजन्स आहे ते सुद्धा तुम्हाला या लोकल एरिया प्लॅन मध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा एक नवीन गोष्ट त्यांनी ऍड केलेली आहे की हे तर होतच जुनं, पण केस स्टडी पुन्हा स्टडी करा. त्यासोबत UDCPR चे जे काही प्रोव्हिजन्स असतील लोकल एरिया प्लॅनला घेऊन ते सुद्धा तुम्हाला स्टडी करणं गरजेचे आहे. क्लिअर? नेक्स्ट 9 सगळ्यात मोठा टॉपिक
जो की दिलेला आहे UDCPR, ओके, किंवा युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स. आता यामध्ये काही लिमिटेड गोष्टी दिलेल्या आहे, काही लिमिटेड गोष्टींवर फोकस केलेला आहे. तर MMRDAच्या कॉन्सेप्च्युअल प्लॅननुसार तुम्हाला हा युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन स्टडी करायचं आहे. लक्षात घ्या, कसंही करून चालणार नाही किंवा कोणतेही स्टडी करता येणार नाही. त्यासोबतच SRA स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी तुम्हाला इथे स्टडी करायची आहे. त्यासोबत अर्बन रिन्युअल स्कीम्स कोणत्या कोणत्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला UDCPR च्या अंतर्गत घ्यायचे आहे. त्यासोबतच सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन फॉर सिडको एरिया हा सुद्धा पॉइंट तुम्हाला इथे ऍड करून स्टडी करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो, हे स्टडी करताना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने स्टडी करायचं आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट. यासोबतच डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील हा पुन्हा पॉइंट तुम्हाला स्टडी करायचा आहे. डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील, त्यासोबतच जो काही रिवोकेशन ऑन परमिशन, प्रोव्हिजन्स ऑफ अपील अंडर द सेक्शन 47 अँड 126 ऍक्शन अगेन्स्ट अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट, म्हणजेच तुम्हाला सेक्शन नंबर 52 ऑनवर्ड्स 59 पर्यंत पुन्हा तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे ऍज पर द MRTP ऍक्ट. क्लिअर? चला, हे होते मित्रांनो 10 हेड्स. आता हेड्स नंबर 11 काय आहे किंवा टॉपिक नंबर 11 जो दिलेला आहे तो अगदी वेगळा दिलेला आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोजेक्ट अँड लँड शेअरिंग. बघा, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल्सवर BOT, BOO, BOOT आणि बोल्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे स्टडी करायचे किंवा या प्रोजेक्टची तुम्हाला सगळी माहिती घ्यायची आहे. हे कोणत्या बेसिसवर केले जातात, फंक्शन्स कसं असतं, इम्प्लिमेंटेशन कसं असतं, कन्क्लुजन काय राहू शकतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे स्टडी करायच्या आहे. त्यासोबतच स्पेशल पर्पज व्हेकल्स कोणते कोणते आहेत किंवा काय आहे, किंवा स्पेशल पर्पज व्हेकल्स काय असतात, कुठे यूज केले जातात. व्हेकल्स इट डझंट मीन दॅट की ट्रान्सपोर्टेशन पर्पज साठी वापरले जातात, तो त्याचा अर्थ नसतो. तर इथे काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यासोबतच लँड शेअरिंग मॉड्यूल्स, प्लॅन्स फॉर रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन. ओके, सो लँड शेअरिंग मॉड्यूल्स, प्लॅन्स फॉर रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन. आता हा पॉइंट बऱ्याचशा लोकांना लारा 2013 मधला वाटत असेल. ओके, तर त्याच्याशीच रिलेटेड आहे, पण तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे हे इथे स्टडी करायचं आहे. क्लिअर? चला, हेड नंबर 12 पुन्हा तोच आहे, ट्रान्सपोर्टेशन, ज्यामध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन स्टडीज, ओरिजिन, डेस्टिनेशन, ट्रॅफिक व्हॉल्यूम सर्वे, मॉडेल स्प्लिट, ट्रान्सपोर्ट सिस्टम. त्यासोबत काही वेगळ्या काही कंडिशन्स आणलेल्या आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत पब्लिक ट्रान्सपोर्ट, BRT, मेट्रो, मोनोरेल, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम अँड इट्स अप्लिकेशन. त्यासोबतच कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग प्रोसेस हा सुद्धा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे, कारण येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला यावर साधारणतः 1 किंवा 2 क्वेश्चन्स तुम्हाला यावर बघायला मिळतील. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचं थोडंफार कंडिशन वाईज आपण याला बायफर्गेट पण करणार आहोत, जेणेकरून कोणत्या पर्टिक्युलर टॉपिकवर किती प्रश्न विचारले जाऊ शकतील तशा पद्धतीचं एक बायफर्गेशन सुद्धा आपण करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट हेड आहे 13 नंबर, एन्व्हायरमेंट. सो यामध्ये काय की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, इको सेन्सिटिव्ह झोन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, SDG गोल्स रिलेटेड टू द स्पॅच्युअल प्लॅनिंग, डिझास्टर रेझिलियंट प्लॅनिंग, CRZ रेग्युलेशन्स. आता CRZ रेग्युलेशन्स किती स्टडी करायचे, किती डीप मध्ये जायचंय, कोणत्या कोणते पॉइंट्स यामध्ये तुम्हाला बघायचे आहे, हे सर्व आपण सुद्धा बघणार आहोत किंवा हे करून घेतल्या जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे नेमकं करणार कुठे, तर थोडा वेळ वाट बघा, पुढे तुम्हाला समजेलच. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 आहे किंवा हेड नंबर 14 आहे, ज्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे MRTP ऍक्ट 1966 अँड रूल्स, त्याचे रूल्स काय ते. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 सुद्धा आहे. त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत आणि इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट 1965 पुन्हा आहे. त्यासोबतच MLRC पुन्हा आलेला आहे विथ अपडेटेड अमेंडमेंट. ओके, या सगळ्यांमध्ये काही अमेंडमेंट्स आहेत ते. त्यानंतर EP ऍक्ट 1986 तुम्हाला विचारला जाणार आहे. 73rd 74 CAA जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे तो सुद्धा तुम्हाला इथे करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त
हे तर आपण आधी बघितलेलंच असेल, पण याच्या व्यतिरिक्त काय आलंय? महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन ऍक्ट 1999 अँड रूल्स त्याचे कोणते कोणते आहेत ते इथे विचारल्या जाणार आहे. त्यासोबत नेक्स्ट आहे महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऍक्ट 2016, म्हणजे MMRDA जो ऍक्ट आहे 2016चा तो सुद्धा इथं तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यासोबत रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट जो आहे 2016चा तो सुद्धा तुम्हाला स्टडी करायचा आहे. म्हणजे रूल्स स्टडी करताना बघा किती वास्ट सिलेबस दिलेला आहे. लक्षात घ्या, एवढा मोठा सिलेबस कव्हर करायला तुम्हाला माहिती आहे टाइम किती लागेल, किती फास्ट करावं लागेल किंवा कसा पद्धतीचा स्टडी तुम्हाला करावा लागेल. क्लास 1 पोस्ट साठी तुम्ही स्टडी करतात. लक्षात घ्या, कोणत्याही चिल्लर पोस्ट साठी करत नाहीये, क्लास 1 पोस्ट साठी करताय. त्यामुळे एवढा सिलेबस जर का तुम्हाला अपेक्षित असेल किंवा तुम्ही करत असाल तर लक्षात घ्या ही पोस्ट फक्त आणि फक्त तुमची असणार आहे. त्यामुळे स्टडी करताना व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपरली फंक्शनल पद्धतीने किंवा व्हॉट वी कॅन से प्रॅक्टिकल ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड पॅटर्नने आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत किंवा करायच्या आहेत. त्यासोबतच 15 नंबरचा होता लँड ॲक्विजिशन. यामध्ये आपण काय बघणार आहोत की नीड ऑफ ॲक्विजिशन तर माहीतच आहे किंवा फंक्शन ॲक्विजिशन, जे की आपण राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट जो आहे 2013चा, शॉर्ट मध्ये आपण त्याला लारा बोलतो 2013, यामध्ये आपण ह्या गोष्टी बघणार आहोतच. पण त्यानुसार थोड्या वेगळ्या गोष्टी पण यामध्ये दिलेल्या आहे. various other acts in Maharashtra for acquisition and method of estimating compensation such as MIDC Act, MADA Act, Highway Act हे सुद्धा तुम्हाला करायचे आहे. त्यासोबत लँड ॲक्विजिशन मॉडेल इन सिडको एरिया. सिडको एरियामध्ये जे लँड ॲक्विजिशन मॉडेल्स किंवा आतापर्यंतच्या काही केस स्टडी आहे त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे सुद्धा याच सिलेबस मध्ये दिलेलं आहे. क्लिअर. त्यानंतर डेव्हलपमेंट मॉडेल. आता डेव्हलपमेंट मॉडेलच्या संदर्भात लास्ट हेड जो आहे काय आहे तर यामध्ये तुम्हाला एंटायर डेव्हलपमेंट अंडर द पब्लिक कंट्रोल ॲज अ NTDA इन महाराष्ट्र, DDA इन दिल्ली, व्हेरियस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन डेव्हलपिंग सिटी, एक्झाम्पल गुरगाव आहे, नया रायपूर आहे किंवा न्यू कोलकाता आहे. ट्रॅडिशनल डेव्हलपमेंट ऑन मास्टर प्लान डेव्हलपमेंट प्लान फेअर द ऑथॉरिटी प्लेसेस रिझर्वेशन and realize the community facility and amenity town planning scheme model and variants of land pooling and land readjustment model where the community facility remain the responsibility of public authority while it only control the built space for other land use. अशा पद्धतीचे काही डेव्हलपमेंट मॉडेल जे आहेत यावर सुद्धा तुम्हाला फोकस करायचं आहे. आतापर्यंत झालेले जेवढेही डेव्हलपमेंट मॉडेल्स असतील त्यामधनं तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. आणि एवढा सगळा मोठा हा वास्ट सिलेबस तुम्हाला येणाऱ्या डेप्टी प्लॅनर एक्झाम साठी जो की MMRDA अंतर्गत घेतला जाणार आहे त्यासाठी प्रिपेअर करायचा आहे. लक्षात घ्या, सिलेबस खूप मोठा आहे. तर याच अनुषंगाने मित्रांनो याच सिलेबसला घेऊन आपण एक बॅच अनाउन्स करतो जी की लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल, जी की आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेस वर तुम्हाला ऍक्टिव्ह मिळेल. किंवा जर का तुम्ही प्ले स्टोर वर गेले आणि पिलर्स कोचिंग क्लासेस हे डाउनलोड केलं तर त्यामध्ये तुम्हाला डेप्टी प्लॅनर म्हणजेच MMRDA 2026 ची होणारी एक्झामच्या संदर्भातला जो सिलेबस आहे तो तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये अवेलेबल मिळेल. सगळ्यात महत्वाचं काय की या पूर्ण कोर्सची फी ही 12,000 रुपये असणार आहे. पण सुरुवातीच्या 25 विद्यार्थ्यांसाठी ही फी फक्त आणि फक्त 7,999 रुपये असणार आहे. त्यामुळे लिमिटेड सीट असणार आहे. 50च्या वर तर सीट्स घेतल्या जाणार नाही. फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांना या क्लाससाठी प्राधान्य असेल. त्यामध्ये पहिल्या 25 विद्यार्थ्यांना 7,999 एवढी फी राहणार आहे आणि नंतरच्या विद्यार्थ्यांना ही फी 12,000 रुपये असणार आहे. त्यामुळे ज्या कुणाला या क्लाससाठी एनरोल करायचंय तर त्या विद्यार्थ्याने तुमच्या स्क्रीनवर जो काही नंबर असेल 9096985587 या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही या कोर्सच्या संदर्भातली माहिती मिळवू शकता.
त्यासोबतच आपलं जे ॲप आहे पिलर्स कोचिंग क्लासेस हे तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड सुद्धा करू शकता. त्यासोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. दिलेल्या लिंकवर कॉपी करून तुम्ही हे ॲप आपलं डाउनलोड करू शकता. क्लिअर? तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या क्लासमध्ये, ज्यामध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपला क्लास रन करणार आहोत. तर मित्रांनो थांबतोय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.